गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी फिरायला निघतोय. चला की येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी इकडनं गावातून निघालोय. फिरायला जातो उद्या बाहेर फिरतो. आमच्या इकडे आम्ही गाडी वगैरे लावतो. आम्ही इकडे आमचं गाव पूर्ण आहे. ते लहानपणी भरपूर काय काय केलेलं आहे माझ्या एकदा गावी यायचो त्या टाइमला. एक एंट्री आणि राईट साईडला एक एंट्री आहे. दोन एंट्री आहेत तिकडे गावाकडे आमच्याकडे. भरपूर मजा येते. आम्ही एकदा कधी गावी आलो तर जास्त दिवस राहतो आणि सोबतच असतो सगळे भावंड वगैरे. ह्या टायमिंगला सध्या कसं एकटाच निघालो सुट्टीने आणि ऑफ सीझनला निघालो. कारण आजचा वार गुरुवार आहे आणि मी काल बुधवार निघालो रात्री. सुट्टी नसल्यामुळे ते बाकीचे कोण आले नाही. एकटा जातात फिरतोय. हा तुम्हाला एक सिक्रेट प्लेस दाखवतो. त्या ठिकाणी माझे एक दोन व्हिडिओ असतील. व्हिडिओ नाही सॉरी शॉर्ट्स आहे एक माझे लोकल म्हणून. ते मी मेन्शन करतो या व्हिडिओला. तुम्हाला दाखवतो ती व्हिडिओ आणि प्लस तो प्लेस पण दाखवतो. पण हा प्लेस जर आम्हाला सिक्रेट ठेवायचा आहे त्यामुळे मी थोडा रस्ता मी हाईड करेन. अजून आला नाही रस्ता तो. मी थोड्या वेळाने तो रस्ता हाईड करणार आहे. कारण का थोडा ती जागा आम्हाला सिक्रेट ठेवायची. कारण का तिकडचे वातावरण आणि तिकडे जरा म्हणजे ते राहिलेलं आहे ही जागा चांगली एकदम. ती जागा राहिली पाहिजे. त्यामुळे आम्ही ती जागा कधी कोणाला अजूनपर्यंत सांगितले नाही. निसर्गाची वाट लागते. गर्दी होणार, पब्लिक येणार. त्यामुळे आम्ही सध्या कोणाला दाखवतच नाही. जागा तो दोन आहेत डॅम पण असलाच त्याचं एक चांगलं रिव्ह्यू दाखवतो. हाईड करतो. मित्रांनो ही जागा आली आता. हा नॉर्मल म्हणजे आतमध्ये करायला एक रस्ता आहे. कुठून आहे ते तुम्हाला सध्या दाखवू शकत नाही कारण का ते आम्हाला सिक्युरिटी ठेवायचं. कोणत्या साईडला लावतो गाडी जरा. जागेवरती आलो मी आता. तर मित्रांनो मी आता या जागेवरती आलो आहे. हा माझा लुक आहे. हेल्मेट पूर्ण कवर अप आणि तुम्हाला आता मी तो स्पॉट दाखवतो कुठं आहे ते. आता मी थोडा गोप्रो काढून गोप्रोचा व्हील होतं तुम्हाला एक मिनिट. मित्रांनो मी आता गोप्रो लावलेला आहे. मला प्लेस दाखवतो. पाऊस असेल पूर्ण. हा इकडचा एक ही जागा आहे आणि त्यानंतर इकडे एक जागा आहे. हा रस्ता आहे. तुम्हाला पाणी असा आता थोडा चॉकलेटी दिसत असेल पण हा चॉकलेटी नाही पूर्ण क्लिअर आहे. मला इथून खालचे दगडे वगैरे दिसतात. बहुतेक किंगफिशरच आहे बहुतेक.
बघा मुंबईला वगैरे आपल्याला पनवेलला वगैरे कुठे भेटत नाही दिसायला, दिसत वगैरे नाही. तर आज इकडे मस्त फिरतोय, तुम्हाला मोबाईलचा शूट करतो आणि दाखवतो तुम्हाला एक मिनटं. ही पूर्ण ही जागा आहे इथे. तर आमचा एक विचार चालला इथे कॅम्पिंग करायला यायचा. एक दिवस गावी आलो की एक दिवस तिकडे कॅम्पिंग करेन. ही गाडी इथे लावली आहे आणि इथे वरती इकडे एक डॅम आहे, मोठा आहे, म्हणजे आहे भरपूर मोठा आहे तरी पण बघायला गेलात तर. आता रिटर्न निघूया. गोपुर लावतो हेल्मेटला, हेल्मेट. चलो बाय बाय यार, असं करतो घरून परत रिटर्न. परत इथून मला दिवेघर रोडला जायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट बाहेरच भेटतो कारण का रस्ता पूर्ण खराब. मित्रांनो परत आता आलो मी आपल्या रोडला. या रोड मला हे जो आता ज्या रोडला गेलो तो दाखवायचा होता ना, त्यामुळे मी थोडा व्हिडिओ कट केलेली. इथून डायरेक्ट आता दिवेघर रोडला जातो. छोटा तर आता मी आलो दिवेघर रोडला आलेलो आहे. राईट साईडला गेला तर दिघी कोर्ट लागेल, लेफ्ट साईडला गेला तर दिवेघर श्रीवर्धन वगैरे, आणि लेफ्ट साईडला एक तिसरे गाव आहे जवळच आहे. वरती मंदिर जाकमाचं मंदिर आहे. समोर डोंगर दिसत असेल, त्या डोंगरावरतीच आहे. जर का म्हणजे व्हिडिओ कधी आणेल मी. भरपूर वरती डोंगर मंदिर आहे. आता एक आपण दिवेघरला आता एक शॉर्टकट आहे, ते शॉर्टकट मारू. कारण एक मार्केटमध्ये नाही काय बोर्डली मार्केटमध्ये रस्ता आहे, राईट मारला की आणि जवळच इथे एक राईट आहे. हे एक शॉर्टकट निघावं. काही जणांना माहिती नसेल, आपल्या इकडची माहिती मानगाव दिवेघर या साईडची माहिती पडेल. रोड हा तो रोड आहे. कच्चा रोड आहे ऍक्च्युली, एकदम म्हणजे पहिला स्टार्टिंगला होतं तेव्हा चांगला होता, कमसे कम 4-5 वर्ष अगोदर. आता भरपूरच खराब झाला. पुढे चालत त्यांना घेऊन जातो. बसताय बसा या. बसलात इथून आतमध्ये यायला रिक्षा नसते का? नाही ना, बारीक आहे. हा त्या मार्केटच्या रस्त्यातून जात असेल ना. हा गाडी आधी का खाली दुसरी गाडी जात नाही ना, दुसरी गाडी जात. हा बारीक गाड्यांना साईड भेटते. हा मोठी दुसरी अजून एक आली तर दुसरी गाडी आली का तिथं साईड नाही. बरोबर आता फोन आला होता. अच्छा नाही तुमचं काय तिकडे म्हणजे रेस्टॉरंट? मी कामाला. अच्छा कुठे कुठं ते कशात शिवाजी चौकामध्ये. अच्छा मध्ये आहे ना मी. हा हा ते आला तिथे. हा 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 त्यांना काय राजाचे जाऊन ठीक आहे. कालचं सुट्टी होती ना. हा बरोबर. आता चालू होतील. मी पण खरसाई गावातला आहे. हा
मी याच्या कामाला होता पांडुरंग खोत. हा माहिती आहे माहिती आहे. हा 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 बरोबर. हा अच्छा अच्छा. बरोबर बरोबर. काल आलेलो. हा आलो आणि बोललो एक दिवस राहतो आणि फिरून जातो. हो. आता तू मला गाडी थांबवली सगळे थांबवत राहा. ते तर आहे. पाहणे आशीर्वाद चांगला त्याला घ्यावा तेवढा आशीर्वाद आपल्याला भेटतात ना. ते तर आहे. म्हणजे काही जण त्या घमंडीने जातात बाजूने बघून जातील पण काय विचारणार नाही. विचारणार नाही. मनाला विचारतो तू कशाला वगैरे हात दाखवायचा आणि तो आपल्याला नाही बोलला. ते पण आहे. हा गप जायचं आपल्याला जेवढं झेपल तेवढं जायचं. तुमचा गाव कुठला? अच्छा. मग एवढा लावणार तुम्ही चालत आलो? चालत आलो एवढा. आता तिथं ऑर्डर घ्यायचं 1 वाजेपर्यंत जाऊन तयारी तरी. अच्छा. मला तुमचा नंबर देऊन ठेवा. का कारण काय ना माझ्या ऑफिसचे वगैरे मुंबईची पोरं येतात ना, त्यांना इथं कुठं राहायला बिहायला किंवा हॉटेल बिटेल किंवा काय असेल ना, हा मग मला तुमचा नंबर देऊन ठेवा. 12 रूम आहेत. अच्छा मग चांगलं आहे. मला पोरं विचारत असतात त्याला गाव आपल्यात पडतं ना, मग तुमच्या इथं गावात काय आहे काय तिकडे दिव्यागरला. मला आता मी फोन तरी कोणाला करू असं होतं. चालेल चालेल. माझा नंबर देऊन तुझा मला नाव सांग. हो चालेल. हा असं हा तेच. माझं नाव रोशन कोळी आहे. हा. तुम्हाला नारायण पाटील वगैरे माहिती असतील कोळीवाड्यातले. माझे ते काका मोठे काका. हा नारायण पाटील मोठे काका आमचे आणि गोविंद कोळी वगैरे असे जे काका वगैरे आमचे सगळे. हा. अच्छा. ना ते पण बरोबर आहे. काय कर किती करून करते. 40 वर्ष 40 ते 45 वर्ष हॉटेल लाईनची हा बाप गॅसचे वापर आहे ते तेलाचे वापरायला घेऊन घेऊन असे जाम होते. हा कधी कधी असं वाटतं ना त्यात काम नको असं वाटतं. तुम्ही भरपूर वर्षापासून करताय. हो. मुंबईला पहिला होतो. पहिला एक्सपिरियन्स मला तिथला मग गावाला. अरे बाबा. पहिला सगळे मुंबईला कुठली गल्ली ना गल्ली मला विचारलं मी सांगितलं. डाव्या हाताला जाऊया ना. सरळ. हो इथे इथे थांबू. कोणतं हे वाला? हे वाला का? अच्छा श्रवण जवळच आहे. इकडनं आतमध्ये गेलो का बीच लागतं ना जवळ बिचारचा. तुमचा मला नंबर देऊन टाका. 91. एक मिनिट. नाही नको नको. आता घरूनच चाय नाश्ता करूनच आलो. बोला नंबर बोला. 91 45 45 41 41 91 91 80 80 जगन्नाथ घाट. मला मिस कॉल दिला बघा. हो चालेल. मला सेव्ह करताना मला येत नाही. आद्या मी करतो का बघा हा नंबर आहे. त्यांचा नंबर देईन मग तुम्हाला आहे ना. चला येतो. नाही नको धन्यवाद. हे काका मला भेटलेले इकडे आमच्या गावच्या जवळचे होते. त्यांचे इथं रिसॉर्टला जेवण बनवण्यासाठी खानावळीसाठी आहेत. तर मी त्यांचा नंबर घेतला आहे. तुम्हाला नंबर पण मी ते बोलताना तुम्हाला ऐकता असणार तुम्ही.
की कॅप्टन इकडे खाली टाकतो मी नंबर थोड्या वेळानंतरला, दिसेल तुम्हाला तो व्हिडिओमध्ये. आता मी एक मंदिरात जातो, आपला दिव्याघरचं गणपती मंदिर दर्शन घेतो आणि तिथून नंतर बीचवर. रस्ता आला आहे, आता तुम्हाला लेफ्ट साईडला मंदिर दिसेल. गाडी लावायला काही लावायला लागेल, प्रोग्राम वगैरे आहे होते. हा मंदिर आहे. मित्रांनो, मी आता दिवेघर बीचला आलेलो. तिकडनं मंदिर आहे गणपतीचा. सोन्याचा मूर्ती होती इथे. एक स्टोरी आहे, भरपूर मोठी स्टोरी आहे ती चोरीला गेलेली. आणि इकडे बाजूला देवी, इकडे मंदिर आहे एक, आणि तिकडे पुढे देवीचं एक मंदिर आहे. इकडे पाया पडून इकडे जायचं लगेच. आज इथे सत्यनारायणची महापूजा आहे मंदिरामध्येच, आणि ऑर्केस्ट्रा वगैरे आहेत, सिंगर वगैरे येणार आहेत. देवीचं मंदिराचं काम चालू आहे. देवी कुठे ठेवली आता बघायला काय पडायला. हां, मंदिर तिथे आहे लाल बॉक्समध्ये. मंदिरचं काम चालू आहे म्हणून. कालभैरव, केदारनाथ कालभैरव मंदिर असं मानलं जातं. इथे पाया पडतो इकडनं बाहेरनाथ लांबना. मित्रांनो, हे तो मंदिर आहे. आणि ह्याच गावच्या आजी आहे, त्या आजीला मिळालेली मूर्ती ती स्थापना भरपूर वर्षाची आहे. ती स्थापनेची स्टोरी वगैरे तुम्हाला मी मेन्शन करेन. तर आता डायरेक्ट इकडे निघतो मी. हां, याच रोडला त्या आजीचं घर आहे कुठेतरी रनिंगमध्येच. आता फॅमिली त्यांची आहे का नाही ना, पण त्याच रोडला होती. देवीचं मंदिर इथे एक आहे. तिकडे जायचं. मंदिरापासून कधी आलात, मंदिरात आलात तर मंदिरापासून परत रिटर्न जाऊ नका, सरळ या. सरळ येऊन आता मी जो लेफ्ट मारलाय त्या लेफ्ट मारून त्या सरळ रस्त्याने बीचच्या रस्त्याला डायरेक्ट तुम्ही पोहोचणार, आणि बीच जवळच पोहोचणार डायरेक्ट. सरळ सरळ जायचं, थांबायचं नाही कुठे. लेफ्ट मारलाय, रिटर्न आलात ठीक आहे ना. मी तुम्हाला एक बोललेलो सूर्यनारायण मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतात ह्याच रस्त्याला. प्रिवेडिंग वगैरे शूट वगैरे काय भावाने केले इथे. मंदिर आहे पूर्ण टोटल.
मित्रांनो आता मी निघतो इकडनं, कारण इकडं आतमध्ये फोटोशूट करायला व्हिडिओ काढायला अलाउड नाही, त्यामुळे फोटो काढून निघतो इकडे. एंट्री करत नाही मी, तू एंट्री करू का इथून करू, करते. नाही ना, मी इकडचंच आहे. गाडी लावूया इथे, गाडी लावून इकडून लावूया. हो आता आमच्या गावचे दोघं तिघे कामाला आहेत बोटिंग मध्ये, होऊन येतो. फायनल मी आता दिवेघरला आलोय, समोर बीच आहे, दाखवतो. तर मित्रांनो मी आता दिवेघर बीचला आलोय, बीच दाखवतो तुम्हाला एक. आणि एक आमच्या म्हणजे माझ्या आईच्या गावातला एक मुलगा आहे, तो इथेच बोटिंगमध्ये जॉबला आहे, दाखवतो. इथेच बोटिंगमध्ये असेल जॉबला, बहुतेक तो रेड कॅपवाला तोच असेल असं वाटतं मला. इथे एक त्या साईडला एक बोटिंग आहे, ह्या साईडला आहे. स्कूटी आणलं काय ना, स्कूटी जरा इथे दबणार लगेच, म्हणून स्कूटी आणली नाही आतमध्ये. तर आज गुरुवार आहे म्हणून इकडे पब्लिक कोण नाही, आमच्या आईच्या गावातला. ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा कधी आला तर इथं. ए नरेश, तुझा नंबर सांग नंतर यांना, मी नंबर टाकतो ह्याच्यात.